नमस्कार. संवाद रसमंजिरी भाग 52 अध्याय 20. जनकाचे जीवनमुक्ती वर्णन. जनक उवाच. हे मुनिवर्य, आपणास सहस्र प्रणाम. आपण उत्कृष्ट आशीर्वचनांनी आपल्या संवादांची सांगता केली. माझ्या ओठावर रेंगाळत राहिलेले ब्रह्मभावाचे मृदू गीतही ऐकून आपण माझ्या आनंदाला द्विगुणित केलं. अजूनही त्या अतुलनीय ब्रह्मानंद स्थितीविषयी, त्या सर्वोत्कृष्ट जीवनमुक्त दशेविषयी बोलत राहण्याचा, तिची जमेल तशी शब्दातून अभिव्यक्ती करण्याचा मोह होतो आहे. हा शब्दप्रवाह पुरता वाहून जाऊ दे, नंतर आपण मौनसागरात बुडून जाऊ. क्व भूतानि क्व देहो वा क्वेन्द्रियाणि क्व वा मनः क्व शून्यं क्व च नैराश्यं मत्स्वरूपे निरञ्जने क्व शास्त्रं क्वात्मविज्ञानं क्व वा निर्विषयं मनः क्व तृप्तिः क्व वितृष्णत्वं गतद्वन्द्वस्य मे सदा. आपण दोघांनी केलेली ही संवाद यात्रा आता मला जिथे घेऊन आली आहे, तिथे देह नावाच्या एका केवळ सावलीसह माझं वावरणं चालू आहे. आता तो देह भौतिक स्थूल आकार, ममत्वाचे आयतन असा वाटत नाही आणि माझं रूप म्हणजे फक्त हा देहच असंही नाही. माझं अस्तित्व म्हणून जे काही आहे ते केवळ देहाकृती पुरतच आणि ती असेपर्यंत आणि ती असेल तिथेच असणार असं आता काहीही उरलेलं नाही. हे शरीर म्हणजे माझ्या सत्ता मात्र चिन्मय अस्तित्वाचा फक्त एक भाग आहे, किंवा जणू ह्या विश्वसागरात फिरण्यासाठी विश्वंभराने ही देह नावाची एक चैतन्य होडी माझ्यासाठी पाठवली. चैतन्याला आलेला तो एक आकार आहे, विविध जाणीवा एकत्र येऊन भासणारा एक चित्कलिकांचा समूह, ज्यातून पाहणं घडलं की डोळे आहेत असं म्हणायचं, ज्यातून पाहणं घडलं की डोळे आहेत असं म्हणायचं, स्पर्श घडला की त्वगिंद्रिय आहे असं समजायचं, आणि काही अदृष्ट तरंग प्रवाहित झाले की मन बुद्धी उमटत आहेत असं उमगायचं. पण खरं म्हणाल तर ही सगळी सृष्टी, हा देह, त्याचे अवयव यांचे एकसारखे प्रकटन आणि विसर्जन चालूच आहे, ते माझ्या अस्तित्वाच्या पृष्ठभागावर. त्यामुळे ही सर्व देहादी मंडळी त्या त्यावेळी अवतरतात आणि आपापलं काम करून पुन्हा विसर्जित होतात, निमून जातात. आता ते पूर्वीसारखं गच्च बांधणारं पंचभौतिक देह मन इंद्रियांच्या समूहाचं गाठोडं कुठे गेलं कोण जाणे. पूर्वीसारखं गच्च बांधणारं पांचभौतिक देह मन इंद्रियांच्या समूहाचं गाठोडं कुठे गेलं कोण जाणे. सर्वत्र ज्ञान प्रकाश पसरत आहे आणि त्यात त्या माईकाला ठावच उरला नाही, म्हणून ते नष्टच झालं बहुतेक. देहादी समूह सतत एकसारखे स्थूल रूपाने भासत असले तरी मला कोणतीही शून्यता, बकासपणा नाही बरं का. अहो, एखाद्याचा प्रिय पुत्र दूर देशी गेला तर सगळी संपत्ती, घरदार, देह, मन, प्राणेंद्रियादी सगळं जसंच्या तसं असून देखील त्या मातापितांना शून्यता येते की नाही. याचा अर्थ शून्यता आणि बकासपणा ही गोष्ट प्रिय वस्तूच्या वियोगाने येते. त्यामुळे जर देहादी संघातच मला परमप्रिय वस्तू असती तर आता ह्या ज्ञानस्थितीत त्याच्या वियोगाने शून्य वाटण्याचा प्रश्न आला नसता. पण सर्वात प्रिय, अत्यंत प्रिय असा आत्मराजा आता निरंतरच भेटत असताना, सर्वत्र चैतन्याचं आणि निर्विषय आत्मसुखाचे सडेच पडत असताना मला
शून्य किंवा निराश का बरं वाटेल? मुळात आशा ही तर क्षुद्र आणि अल्पजीवी आनंदामागे धावायला लावणारी कृत्याच होती. ती नष्ट होण्याने मला दुःख का व्हावं? सच्चित सुखमय अशा माझ्या स्वरूपात दैराश्याचा आणि जडभौतिकतेचा काळोख आता नाहीच. आणि आता मला ह्या नित्यानुभवाचे साम्राज्य प्राप्त झाल्यामुळे शास्त्र पठन, स्वतःच्या स्वरूपाचे शोधन, मनाचे निर्विषयीकरण या सर्वाचीही काहीच गरज उरलेली नाही. थोडा वेळ येणारी तृप्ती आणि विषयांची तृष्णा जिंकण्याच्या खटाटोपातून येणारे अर्धवट वितृष्णत्व हे काहीही मला झाकोळत नाही. मी संपूर्णपणे निर्द्वंद्व आहे. फक्त आता या दशेचा कदाचित माझ्या ज्ञात आणि अज्ञात साधक मित्रांना परिचय झाल्यास तेही ह्या अत्यंत परिपक्व, निर्वासन, ज्ञानाधिष्ठित जीवनमुक्तीची शैली आत्मसात करतील म्हणून केवळ माझ्यातून पूर्ण नाहीशा झालेल्या सर्व लौकिक संकल्पनांचा आलेख इथे मी फार थोडक्यात व्यक्त करतोय. क्व विद्या क्वच वा विद्या क्वाहं वेदं मम क्व वा क्व बन्ध क्वच वा मोक्षस्वरूपस्य क्व रूपिता क्व प्रारब्धानि कर्मणि जीवन्मुक्तिरपि क्व वा क्व देहकैवल्यं निर्विशेषस्य सर्वदा क्व कर्ता क्व च वा भोक्ता निष्क्रियं स्फुरणं क्व वा क्वापरोक्षं फलं वा क्व निस्वभावस्य मे सदा क्व लोकाः क्व मुमुक्षुर्वा क्व योगी ज्ञानवान् क्व वा क्व बुद्ध क्व च वा मुक्तः स्वस्वरूपे स्वस्वरूपे हमद्वये क्व सृष्टिः क्व च संसार क्व साध्यं क्व च साधनं क्व साधकः क्व सिद्धिर्वा स्वस्वरूपे हमद्वये क्व प्रमाता प्रमाणं वा क्व प्रमेयं क्व च प्रभा क्व किञ्चित् क्व न किञ्चित् वा सर्वदा विमलस्य मे क्व विक्षेपः क्व चैकाग्र्यं क्व निर्बोधः क्व मूढता क्व हर्षः क्व विषादो वा सर्वदा निष्क्रियस्य मे क्व चैष व्यवहारो वा क्व च सा परमार्थता क्व सुखं क्व च वा दुःखं निर्विमार्षस्य मे सदा. आता इथे विद्या नाही, अविद्या नाही, मी हे किंवा माझे असं काहीही नाही. इथे या निराकार दशेत कोणताच आकार नाही, बंध मोक्ष ही जोडगोळी नाही. प्रारब्ध, क्रियमान आणि संचित ही त्रिविध कर्मच नाहीशी झाल्यावर अखंडपणे प्रवाहित जीवनसरितेला जीवनमुक्ती हे शब्द लावणंही घडत नाही. मला विदेह कैवल्यता प्राप्त झाली हे आधीच्या आणि आताच्या नष्ट झालेल्या स्वप्निक सांसारिकतेच्या अपेक्षेने काहीतरी म्हणायचं एवढंच. पण अत्यंत अवर्णनीय अशा मला त्या शाब्द चौकटीतही खरंच जाऊन बसणं घडेल का? आता करता भोगता या दशाच नाहीत, कर्म नाहीच, क्रियाही नाही. अहो एवढंच काय, बंध करणारा सर्व जगाचा मानवी संवेदनेचा प्रतिनिधी जो मानसिक गुंत निर्माण करणारा विचार प्रवाह तोच मला नाही. काहीच अप्राप्त नाही, तेव्हा आता प्रत्यक्ष अपरोक्षपणे मी काय मिळवणार? अहो हे सगळे प्रकृतीचे खेळ होते. पुढे 24 तत्वे तिने प्रसवली आणि निस्वभाव अप्राकृत अशा मला गिळण्याचा तिने प्रयत्न केला. पण मी होतो तसाच राहिलो. प्रकृती कृत्या मुळात खरी नव्हतीच. तिच्याकडून मी कसा गिळला जाईल? हे जगच नाही, त्यातले विविध प्रकारचे चित्ताच्या दशेनुसार मुमुक्ष, योगी, ज्ञानी अशा प्रकारचे लोकही नाहीतच.
अहो कोणीच बद्ध नाही तर मुक्त कोण? अद्वय असं मीच ब्रह्म सर्वत्र नांदते आहे. सृष्टी होणे, मग त्यात आपण जन्मणे, तिच्यात संहारादी घटनांनी घाबरून अमर्त्यतेची साध्य निर्माण करून त्यांची साधना करणारा कुणी साधक आणि कुणी सिद्ध, हे सार अत्यंत अद्वय स्वरूप अशा माझ्यात काहीच नाही. त्यामुळेच प्रमाणद्वारा ज्ञान ग्रहण करणारा प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय आदी त्रिपुटी किंवा मग त्यातून प्रकट होणार ज्ञान, अज्ञान, ती प्रमा, ते अप्रमा, हे अत्यंत विशुद्ध, विमल अशा मत स्वरूपात मी कुठून आणू? हे ते एवढे तेवढे सगळेच आता गेलं की हो. या पूर्ण दशेला आल्यावर आता सैरभैर होणंच नाही तर एकाग्रतेचा आटापिटा कशाला? मूढ ज्ञान किंवा मूढतेची लक्षणं यांचाही फरक आता विरून गेला. आता हर्षाचे आणि विषादाचे दोन्हीही रंग विटून गेले, कारण कर्मच नाही तर त्यातून उमटणारे आनंद आणि विषाद आता तसे उद्भवतील. भयंकर गुंतागुंतीने बनलेला व्यवहार होता, तोवर परमार्थ म्हणून काहीतरी आवश्यक ठरत होतं. अटीतटीचे तर्क, चर्चा, विचार यांच्या ओझ्याखाली दबलेल्या अस्तित्वाला सारखी सुखदुःखाची कल्पित वादळ घेरत होती. मी तर निशब्द, नीरव शांतीचा सागर आहे. आता मला त्या साऱ्यांचं नावही आठवत नाही. क्व माया क्व संसार क्व प्रीती विमृती क्व वा क्व जीव क्व च तद्ब्रह्म सर्वदा विमलस्य मे क्व प्रवृत्तिर्निवृत्तिर्वा क्व मुक्ति क्व च बन्धनं कूटस्थ निर्विभागस्य स्वस्थस्य मम सर्वदा क्वोपदेश क्व वा शास्त्रं क्व शिष्यः क्व च वा गुरुः क्वचास्ति पुरुषार्थो वा निरुपाधेः शिवस्य मे. माया आणि तिचा पुत्र संसार, मग त्याच्याकडे ओढणारी आसक्ती आणि त्यालाच धरून निर्माण करावी लागणारी एक विरोधी प्रतिक्रिया म्हणजे विरक्ती, मग त्यात अडकलेला तो जीव आणि सुटण्याने प्राप्त होणारं ब्रह्म. जगाकडे ओढलं जाणं म्हणजे प्रवृत्ती, त्यातून दूर होण्याचा प्रयत्न ही निवृत्ती, बांधलं जाणं हा बंध, सुटण्याचे संवेदन ही मुक्ती. मग त्यासाठी शास्त्र, त्याचा एक उपदेश, एक शिष्य, एक गुरु. अरे बापरे, हा प्रपंच आहे, माया आहे हे मानल्याबरोबर त्या मान्यातून आधी आत आत गाडलं जाणं घडलं आणि त्यात गुदमरल्यासारखं वाटल्यावर बाहेर येण्यासाठी देखील मोक्ष पुरुषार्थ नावाची, अध्यात्म नावाची केवढी तरी उलटी लांब लचक वाट चालावी लागली. छे छे, ते दोन्हीही आता नाहीच, कदापि नाही, त्रिकाली नाही. क्वचास्ति क्वच वा नास्ति, क्वास्ति चैकं क्वच द्वयं, बहूनात्र किमुक्तेन किंचिन्नेतिष्ठते मम. कुठे आहे आता असणं आणि नसणंही कुठे आहे? शांत शिव या विमल ब्रह्मी स्वस्थतेचे लास्य आहे, हास्य आहे मुक्ततेचे, बंध केवळ शब्द आहे, द्वंद्व नाही, भेद नाही, शुद्धतेचे गीता आहे. स्वस्थ कूटस्थात येथे उपाधीला वाव नाही, स्वस्थ कूटस्थात येथे उपाधीला वाव नाही, केवला शिवशांत ज्ञप्ती, एक नाही दोन नाही. वर्णनाला स्थान नाही, बोल आता किती बोलू? वर्णनाला स्थान नाही, बोल आता किती बोलू? साधका चल त्या स्थितीला मौन गर्भी मिठी घालू, मौन गर्भी मिठी घालू. इति 20तमोऽध्यायः. हरिः ओम्. इति श्री अष्टावक्रसंहिता समाप्ता. श्री गुरुचरणार्पणमस्तु.
ह्या भागात इथेच थांबू. उद्या अखेरचा भाग उपसंहार होईल. नमस्कार.